असते सातारा जिल्ह्यातली आर्या नावाची जी कन्या आहे तिच्या आईला जाऊन विचार आईची तळमळ काय असते. आपण सहज म्हणतो आईला काय कळतो, आईला काय कळतं विचार करा ना. ज्या लेकीचा नंबर आल्यानंतर गावभर पेढे वाटावे अशा ज्या आई इच्छा होती त्याच आर्या नावाच्या लेकीच्या नावानं गावभर मेणबत्त्या घेऊन फिरावं लागत असेल त्या आईला, तर काय वाटत असेल, काय वाटत असेल. चुकी करणाऱ्याला चुकीची जाणीव करून नाही दिली तर तो माणूस चुका करत राहतो. एकेकाळी याच महाराष्ट्रामध्ये निर्भयासारखं प्रकरण झालं होतं आणि तेव्हाच त्याच्या अपराधीला बलात्कार करणाऱ्या त्या अपराधीला उभ्या चौकात जाळलं असतं तर आता असं करायची कुणाची हिंमत झाली नसती. आता 13 वर्षाच्या लेकीवरती असा अन्याय झाला नसता. होतो याचं कारण कुणाच्या मनामध्ये भीती नाही. आपला सातारा जिल्हा वीर शूरांची भूमी जी म्हटलं जातं सातारा भूमी, त्या सातारा भूमीवरती 13 वर्षाच्या चिमुकलीवरती जर एवढा मोठा अन्याय होत असेल, ठेसून मारलं जात असेल तर कुठं चालला रे महाराष्ट्र, कुठं चालला महाराष्ट्र. म्हणून आता सध्याची परिस्थिती पाहता एकच म्हणावं लागेल, राज तुम्ही पुन्हा जन्माला या. पुन्हा ते शासन पाहिजे, पुन्हा ते छत्रपती शिवरायांचं स्वराज्य पाहिजे. करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्यासी सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. विठ्ठल सच्चिदानंद कंदा अखिल रूप भेदा ना कळे पार वेदा मुनिजन गुण ध्याती शंभू संतोषनामि सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया. दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका योंत प्रविश मम वाचमिमां प्रसुक्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणात्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत ते सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत ज्ञानदेव भगवंत. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञान
ईश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो देवा शिवशंकर शंभो स्वामी शिवशंकर शंभो विठ्ठल लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता उच्चारला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग. मात्र 2 चरणाची आई लेकरा करता काय काय करते याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग. विठ्ठल 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 आता अभंग 4 चरणाचा आहे. मात्र 4 चरणाच्या अभंगामध्ये सरळ सरळ जर पाहायला गेलं आई महाराज सांगतात पण महाराजांना सांगायचे संत. मग एखादा व्यक्ती किंवा एखादा माणूस कसा आहे सांगण्याकरता तुम्हाला त्याची तुलना कोणासोबत तरी करावी लागते. जसं की तुम्ही माझ्या कीर्तनाला आला पण परत जाताना जर कोणी तुम्हाला विचारलं की का हो कीर्तनाला गेलता कीर्तन कसं झालं तुम्हाला काहीतरी तुलना द्यावी लागेल. तुलनात्मक तुम्हाला बोलावं लागेल. तुम्हाला माझी तुलना कोणाशी तरी करावी लागेल. कीर्तन त्या ताईंनी कीर्तन त्यांच्यासारखं केलं कोणासारखं केलं पण तुलना न करता समजायचं म्हटलं कीर्तन कसं केलं कीर्तन तसं केलं. अहो कसं तसं अहो पण कसं तसं नाही कळणार. मग कीर्तन इंदोरीकर महाराजासारखं केलं कीर्तन ह्या महाराज म्हणजे तुलना करावी लागेल. तसं नाही करायचं बरं का आपल्याला पण तुलना करून सांगावी लागेल तेव्हा कळेल. मग तुलनात्मक मग महाराज सांगा ना संत कसे. महाराजांनी म्हणावं संत आईसारखे संत आईसारखे का म्हणावं आईसारखं. जगाच्या पाठीवरती लाखो करोडो नाती आहेत हजारो नाती आहेत लाखो नाती आहेत पण त्या नात्यांमध्ये महाराजांना फक्त एक नाव योग्य वाटलं जे संतांच्या तुलनेमध्ये उभा राहू शकतं ते म्हणजे आईचं. का माहित आहे का आई अशी असते शेवटच्या क्षणाला स्वतःचा श्वास सुद्धा त्यागायला तयार होते पण लेकरावरचं प्रेम किंचितही जिचं कमी होत नाही तिचं नाव आई आहे. आणि म्हणून लेकराच्या हिताकरता जिची धडपड वारंवार होते नवे नवे जिच्या चित्तामध्ये लेकराच्या हिताशिवाय दुसरं काहीच नाही. लेकराविषयी जिच्या अंतकरणामध्ये तळमळ आहे जिच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे कळवळा आहे आणि तेही न कुठला लाभ मनामध्ये ठेवता कळवळा आहे अशी असणारी आई. बरं तिने कळवळा करते न कुठल्या लाभाची अपेक्षा करता प्रेम करते. प्रेम का करते जगाच्या पाठीवरती प्रेम करणारे भरपूर भेटतील. सांगू तुम्हाला जगाच्या पाठीवरती प्रेम करणारे भरपूर भेटतील पण त्या प्रेमा पाठीमागं त्यांचा काहीतरी फायदा असतो. प्रेमा पाठीमागं काहीतरी लोभ असतो लाभ असतो की बाबा याच्याकडे पैसे चांगले आहेत. काय काय पैसे चांगले आहेत म्हणून लोक प्रेम करतात. काय काय रूप चांगले म्हणून प्रेम करतात. काय काय गुण चांगले आहेत म्हणून प्रेम करतात पण काहीतरी पाहूनच प्रेम करतात. म्हणजे काहीतरी फायदा आहे म्हणून प्रेम करतात पण जगाच्या पाठीवरती कोणताच फायदा न पाहता निस्वार्थ भावनेने जी प्रेम करते तिचं एकमात्र नाव आई आहे. कारण पोटी भारव आहे त्याशी सर्वस्व हिस आहे. आपल्याला गर्भामध्ये लहानाचं मोठं केलं 9 महिने 9 दिवस तिने आपला भार वैला लहानाचं मोठं केलं तर हाताचा पाळणा करून सांभाळलं म्हणून आपलं सर्व काही ती जाणते. म्हणून महाराज सांगतात ज्या पद्धतीने लेकराचा सर्व भार आईवरती असतो आणि एकदा का लेकराचा भार आईवरती असला की आई त्या लेकराला काहीच होऊ देत नाही तसं आम्ही लेकरू आहोत आणि आमचे मायबाप आमची आई म्हणजे आमचे संत आहेत आणि आमचा सर्व भार आमच्या संतांवर. विठ्ठल अभंगाचं चिंतन फार मोठं आहे परंतु चिंतनाकडे वळण्यापूर्वी या ठिकाणी अल्पसा परिहार देणं गरजेचं. आज या ठिकाणी असणारे संपूर्ण परिवार
आणि या संपूर्ण परिवारामध्ये अतिशय प्रेमाचं जिव्हाळ्याचं व्यक्तिमत्व, सगळ्यांना आपल्या प्रेमानं आपुलकीनं गोड स्वभावानं आपलंसं करणारं व्यक्तिमत्व. दारात कुणी आला ना तर त्याला रिकामं कधी जाऊ दिलं नाही. एखाद्यानं त्यांच्या जवळ यावं तर कडवट शब्द कधी मुखातनं निघाल नाही. प्रत्येकाला आपल्या प्रेमानं आणि आपल्या स्वभावानं आकर्षित करणाऱ्या या बागनवार परिवारातील अतिशय महत्त्वाचे व्यक्ती असणारे सौ कैलासवासी शर्मिला छगन बागनवर, म्हणजे सर्वांच्या परिचयाच्या असणाऱ्या ताईंचं असणारं आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण. त्यानिमित्तानं असणारे संपूर्ण परिवार आज त्यांच्या पश्चात त्यांचे पती या ठिकाणी आहेत. त्यांच्या पश्चात असणारे त्यांचे चिरंजीव या ठिकाणी, त्यांच्या कन्या, त्यांच्या बहिणीसुद्धा या ठिकाणी आहेत. खरं पाहायला गेलं तर कधी कधी काय काय व्यक्तीसाठी एवढे अश्रू अनावर होतात, रडू येतं. का माहीत आहे का? माणसाला आता जन्म आहे म्हटलं मरण सुद्धा आहे. जन्माला आला म्हटलं एक ना एक दिवस मरावं लागणार आहे. मरण कुणाला चुकलेलं नाही. मग एखाद्या व्यक्तीविषयी एवढी का तळमळ असते की तो व्यक्ती गेला की देवाला सुद्धा म्हणा वाटतं, देवा एक वेळ त्या व्यक्तीच्या जागी आम्हाला नेलं असतं तर काही वाटलं नसतं. मग आमच्या जीवातल्या जीव लावणाऱ्या व्यक्तीला का दूर नेलं हे देवाला सुद्धा प्रश्न करावा वाटतो. एवढ्या जवळ काही हृदयाच्या जवळ काही काही माणसं असतात आणि त्यातल्या असणाऱ्या ताई. आज खरं पाहायला गेलं तर ताईंचं फक्त शरीर गेलं असं नाही, तर त्यांच्याबरोबर एका लेकाची आई गेली. हो, एका लेकाची आई गेली, 3 लेकीची आई गेली, एका पतीची पत्नी गेली, 5 बहिणींची या ठिकाणी बहीण निघून गेली. खरं जर पाहायला गेलं तर जीवनातून आपला माणूस जाण्याचं काय दुःख असतं, शब्दात वर्णन करणं अशक्य असतं. साध्याशा प्राण्याला जीव लावला. एखादा माणूस, आता सणासुदीचे दिवस आहेत, सणासुदीला एखादा माणूस 5 दिवस आपल्याकडे राहिला आला. दिवाळीला माणसं सुट्टीला येतात, एखादा माणूस सुट्टीला आपल्याकडे राहिला आला आणि तो नकळत चालला तर त्याच्यासाठी डोळ्यात पाणी येतं की हो. 5 दिवस राहिला आणि 5 दिवसात चालला म्हटल्यानंतर त्याच्यासाठी सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येतं. 5 दिवस राहणाऱ्या माणसासाठी डोळ्यामध्ये पाणी येऊ शकतं. मग त्या व्यक्तीने आयुष्य आपल्याकरता वेचलं, ज्या व्यक्तीने आपल्याकरता स्वतःचा देह झिजवला, ज्या व्यक्तीने आपल्याकरता कशाची पर्वा नाही केली, नवे नवे प्रत्येक वेळेस आधाराचा हात, आधाराची मायेची थाप पाठीवरती टाकत, बाळा अरे काळजी काय करतो, मी आहे ना असं म्हणत आधार दे तिथपर्यंत आणलं. तीच व्यक्ती एकाएकी जर माती आड गेली, तीच व्यक्ती पुन्हा जर दिसेनाशी झाली ना तर त्या परिवाराला किती मोठं दुःख होतं हे शब्दात वर्णन करणं अशक्य असतं. शब्दात वर्णन करणं अशक्य असतं. आपला व्यक्ती जाणं काय असतं ना हे त्या माणसाशिवाय नाही दुसऱ्या कोणाला समजायचं. साधं गणित आहे किंवा आपल्याकडून साधी पेन्सिल आपली हरवली त्याच्यासाठी जीव आपला तिळ तुटतो. साधा कागद एखादा आपला निघून कुठं गेला, कुठं हरवला तर त्या कागदासाठी आपला जीव घालमेल होतो. माझा कागद हरवला, मला तो कागद पाहिजे, गरजेचा आहे, माझा म्हणतो ना. मग एखाद्या व्यक्तीला आत्मा अगदी अंतःकरणातून आपण म्हणतो माझा माणूस आहे, माझी व्यक्ती आहे, ताई माझी आहे, आनंदाने म्हणतो. आणि ती माझी म्हणणारीच व्यक्ती फक्त फोटोपुरती जर शिल्लक राहिली, तुम्ही सांगा काय दुःख होत असेल. आल्यापासून पाहिलं त्यांच्या 5 बहिणी तर डासाडासा रडत आहेत महाराज. त्यांच्या असणाऱ्या मोठ्या बहिणी, खरं पाहायला त्यांनी सांगितलं महाराज अजूनही आम्हाला वाटतं की देवाने आम्हाला नेलं पाहिजे होतं, काही वाटलं नसतं. पण देवाची नियती कशी आहे बघा ना. वाईट माणसं कित्येक दिवस जगतात आणि जी माणसं जगावी, जी माणसं असावी वाटतं ती माणसं मात्र आमच्यातून देव नेतो. का हो असं? पण ती जगाची रीत आहे, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाना. म्हणून आज ताईला तुमच्या आमच्यातून जाणं आलं, पण सांगो ताईला जे मरण आलं ते साधं सुद्धा नाही. तुम्ही म्हणसाल महाराज एका आजाराने मरावं आणि ते मरण म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? सांगू तुम्हाला, आजाराने मरणं दुःखच आहे, पण आज सगळा परिवार त्यांच्या नावानं रडतोय. याच्यापेक्षा मोठं जीवनात काय कमवावं? सांगू तुम्हाला, माणसाची श्रीमंती काय आहे? माणसाने आयुष्यभर काय कमवलंय? पैसा असेल तर जिवंत असताना कधी त्याच्या दारात जायचं नाही, मेल्यानंतर त्याच्या दारात जायचं. माणसाने आयुष्यभर काय कमवलं हे त्याच्या दारात गेल्यानंतर दिसतं. त्याने बांधलेला बंगला म्हणजे त्याची श्रीमंती नाही, त्यांनी घेतलेली गाडी म्हणजे त्याची श्रीमंती नाही, त्यांनी कमवलेले पैसे म्हणजे श्रीमंती नाही. माणूस गेल्यानंतर त्याचं नाव काढल्याबरोबर प्रत्येक माणसाच्या डोळ्यात येणारं पाणी म्हणजे त्या माणसाची श्रीमंती आहे. म्हणून आपण गेल्यानंतर आपल्या नावानं लोक रडावी. माणसाने एवढं चांगलं म्हणे का मरणीची सरे, तुका म्हणे का मरणीची सरे, जागरे का जाय तुका म्हणे का मरणीची सरे,
एका मरणीची सरे उत्तमाची उरी कीर्ती मागे. जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला मरावं हे लागतं. म्हणून आल्यानंतर फक्त आपल्या नावानं लोकांना रडावं, आपल्या नावाचं पाणी लोकांच्या डोळ्यामध्ये यावं, एवढं माणसानं चांगलं जगावं बरं. म्हणून आज या ठिकाणी असणारे आईंच्या नावाने संपूर्ण परिवार एकत्र येऊन त्यांच्या असणारे चिरंजीव, त्यांच्या असणाऱ्या 3 कन्या, त्यांच्या पश्चात असणारे त्यांचे पती. आणि मी सांगितलं, मी बोलून गेले बाबा, की प्रत्येक स्त्री भाग्याचं मरण का माहिती आहे का? प्रत्येक स्त्रीची एक इच्छा असते, देवा काही नको रे मला, काहीच नको ना. सोन्या नाण्याची आपण म्हणतो महिलांना सोन्या नाण्याची लय हौस असते, पण सांगू जेव्हा काळं मनी त्यांच्याकडे असतं ना, तेव्हा सोनं नाणं सुद्धा त्यांना फिकं वाटतं. त्यांना एक वाटतं एक वेळ सोनं नाणं नसलं तरी चालेल देवा, पण खरं सौभाग्याचं लेणं म्हणजे ते काय तर काळ्या मण्याचा धनी आमच्यासोबत असू दे. ज्या वेळेस आमची चिता पेटवली जाईल ना, त्यावेळेस सौभाग्याचं लेण आमच्या बरोबर येऊ दे. अरे ते मरण म्हणजे मरण आहे रे, सौभाग्याचं मरण. प्रत्येक स्त्रीनं देवाला मागावं, देवा नको मला दाग दागीन असू द्या काळ मनी, भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी, नको मला दाग दागीन असू द्या काळ मनी. म्हणजे काही नको देवा, फक्त काळ्या मण्याचा धनी असू दे. आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर आईच्या नावाने असणारे संपूर्ण परिवार ताईच्या नावाने एवढं सगळं करतात. आता मरण आहे, प्रत्येकाला इथं मरावं लागतं, कारण पावला पावलाला काळ वाट बघतोय. घडी घडी काळ वाट याची पाहे, 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 घडी घडी काळ वाट याची पाहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अवकाश अवकाश अवकाश, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, वाट याची पाहे. वाट याची पाहे. आणि म्हणून काय म्हणतात की घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणजे पावला पावलाला इथं काळ वाट बघतोय, कधी केव्हा कुठे कधी येईल हे सांगता येत नाही. म्हणून मरावं प्रत्येकाला लागणार आहे, पण मरणाअंती सांगितलं ना, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आपल्या नावाचं पाणी यावं, एवढं माणसाने चांगलं जगावं. आज जवळजवळ ताईला या परिवारातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले, पण अजून सुद्धा ताईची आठवण जरी काढली तर डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे प्रेम आहे. माणसानं आयुष्यात काही नाही कमवलं तरी एवढं कमवलं पाहिजे. कुणी आपल्या नावानं रडलं न रडलं तरी जे आपले लेकरं बाळं आहेत, जे आपले नातेवाईक आहेत, आपली माणसं आहेत, त्या आपल्या लोकांच्या तरी डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. माणसाने एवढं चांगलं जगावं. म्हणून आज या ठिकाणी ताईच्या नावानं फार सुंदर असं असणारे संपूर्ण मंडळी नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. फार सुंदर नियोजन, टाळकरी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, सुंदर असे सिस्टीमवाले या ठिकाणी दादा आहेत. फार सुंदर चैतन्य दादा, नाव आहे का त्यांचं? तुमचीच आहे का सिस्टीम? हां, नाही 3दा बदलायचे झाले म्हणून म्हणलं. ते एक जण बसलंच नाही, मग जण तीन माणसं बघितली तिथं मी, म्हणून विचारलं तुमचीच आहे ना? वा, चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी चैतन्य मंडप, या ठिकाणी साऊंड सिस्टीम आहे, फार सुंदर. आणि खरंच सांगू, मला विशेष कौतुक वाटतं सिस्टीमवाल्या दादांचं, म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण की कुठलीच गोष्ट करणं सोपी नाही. लोक म्हणतात सिस्टीमवाल्याला काहून पैसे द्यायचो, एवढं तर नुसतं बटनच फिरवायचे तर त्याला पैसे ये तू.
लाव, बघ करून जमतंय का. उगं दुसऱ्याला नावं ठेवायचं, आपण पुढं असतो. माणसाचं हेच चुकतो, दुसऱ्याला नावं ठेवायला लोक पुढं येतात पण स्वतःचं मात्र विसरून जातात. दुसऱ्याला बोट करताना आपण हे विसरतो की दुसऱ्याकडे एक बोट आहे, आपल्याकडे 3 बोट आहेत. म्हणजे नेहमी दुसऱ्याच्या चुका बघतो, आपल्याला काय येतंय, आपलं किती चुकतंय बघत नाही. म्हणून एखाद्याला जर साथ देता येत नसेल तर त्याला पाठीमागं सुद्धा पाडायचं नाही, पाठीमागं सुद्धा आणायचं नाही, बरं का. म्हणून जर पाहायला गेलं फार सुंदर या ठिकाणी सिस्टीम आहे. माईक कुणीही घेतं, स्टँड कुणीही आणतं, बॉक्स कुणीही आणतं, सिस्टीम कुणीही आणतं, पण लावता कुणालाही येत नाही, ऑपरेटिंग करायला कुणालाही येत नाही. म्हणून फार सुंदर अशी या ठिकाणी ऑपरेटिंग करतात. त्यांचे या ठिकाणी आभार. त्यांनी या ठिकाणी वारंवार विनंती केली की ताई या, लवकर या, कीर्तन सेवेला या, म्हणून त्यांचं गुणगान बरं का. म्हणून त्यांचे या ठिकाणी आभार. फार सुंदर या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. संपूर्ण असणारे परिवार या ठिकाणी आहेत. या ठिकाणी असणारे विनेकरी बाबा मृदुंगाचार्य फार असं दूरवरून कीर्तन सेवेकरता आवर्जून उपस्थित आहेत. एकदा पुरुष मंडळ थोडं पुढं सरकून घ्या. आलेली मंडळी उन्हात बसवण्यापेक्षा मंडपामध्ये जागा आहे, पुढं सरकून घ्या, म्हणजे आलेली पाठीमागं बसते. नंतर कीर्तनामध्ये आपल्याला व्यत्यय नको, उठा बसा, त्यापेक्षा या पुढं सरकून घ्या एकदमच. हां नाही असू द्या, चांगलं आहे. मंडपात बसून कीर्तन ऐकते तर असू दे की. वा, बसून घ्या. जरा पुढं काय आहे म्हटलं, आता रेंजमध्ये आला तुम्ही. मग अशी रेंजच्या बाहेर होता, कनेक्शनच होत नव्हतं आपलं, आता होत आहे. जरा आता करंट लागेल लवकर. जरा लक्षात आलं पाहिजे, कीर्तन या कानानं ऐकायचं, या कानानं सोडायचं, याच्याकरता कीर्तन नाही. कीर्तन टाइमपासाचं साधन नाही, कीर्तन हे जीवनाचं परिवर्तन करण्यासाठी कीर्तन आहे. म्हणून ते तसं ऐकलं पण पाहिजे. म्हणून पुढे सरकून बसा म्हणलं. विठ्ठल 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 हरी विठ्ठल. या ठिकाणी असणारी संपूर्ण मंडळी, सुंदर असे या ठिकाणी शूटिंग करता उपस्थित असणारे ओम साई क्रिएशन, या ठिकाणी असणारे आमचे चैतन्य दादा, फार सुंदर अगदी आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांचं यूट्यूब चॅनलवरती नाव आहे असे असणारे ओम साई क्रिएशन, त्यांचे आभार. आधी करून असणारे संपूर्ण मंडळी. आता गोडसं चिंतन आहे का. विठ्ठल 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 महाराज अभंगामध्ये फार गोड सांगतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईचे कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. जगाच्या पाठीव कुठेही गेला आई एवढं प्रेम करणारं कुणी भेटत नाही. पण नकळत असं होतं की एकदा का आपली आईशी जोडलेली नाळ कापली जाते तेव्हापासून, एकदा का कलीचं वारं आपल्या नसानसामध्ये भिनलं की आपल्याला आईची किंमत निघून जाते, आईची किंमत राहत नाही. आईने काय काय केलं हे लक्षात येत नाही. आणि नकळत आपला जीवात्मा आपण स्वतः आईला म्हणतो, काय केलं ग आई माझ्याकरता, आई काय केलं माझ्याकरता. ज्या ज्या वेळेस प्रत्येक जीवात्म्याला असा प्रश्न पडेल, काय केलं आईनं माझ्याकरता, काय केलं आईनं माझ्याकरता. अरे ज्या वेळेस वाटेल आईनं काय केलं आपल्याकरता, त्यावेळेस फक्त आरशासमोर उभं राहावं आणि स्वतःकडे पाहावं. 3.5 हाताचा नरदेह जो सहजासहजी भेटत नाही, तो जिने सहज उपलब्ध करून दिला, तिचं नाव आई आहे. आणि काय केलं आईनं आपण सहज म्हणतो, अमृतासारखं दूध पाजलं, अजून काय काय करावं, पण तरी आपल्याला कळत नाही. सतत लेकराचा विचार करते ती आई. मग एवढं प्रेम करावं लेकरावरती, एवढं प्रेम करावं. ठेच लागे माझ्या पायाला, अश्रू येती तिच्या डोळ्याला, जन्म दिला आईने मला, थोर उपकार तिने केला. जन्म दिला आईने मला, थोर उपकार तिने केला. उपकार केला आणि साधा सुद्धा नाही, जन्म देण्याचा उपकार केला. आपल्याला मिळालेला देह हा साधा सुद्धा नाही, अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. आई जन्म दिलेला आईनं हा सामान्य नाही, अनमोल आहे. लोक म्हणतात काय कसं, ज्याला वाटतं जन्म देणं म्हणजे लय सोपं आहे, जन्म देणं म्हणजे लय सोपं आहे. आता
स्त्रीच्या यातना तेव्हा किती असतात हे आपल्याला वर्णन करणं सुद्धा अशक्य आहे. पण सांगू, एखाद्या लेकराला जन्म देणं सोपी गोष्ट असं वाटत असेल तर फक्त इथं असणाऱ्या सर्व माणसांनी घरी जा आणि ज्याला वाटतं काही नाही 9 महिने सांभाळलं म्हणजे असं काय लय मोठं केलं, घरी जा आणि 3 विटा कमरेला बांधून 9 महिने फिरा. 9वा महिना संपला, तसा आता 10वा लागलाय. 9वा महिना संपला की तुम्ही माझ्याकडे या बरं, मग आपण बोलू की खरंच आईने उपकार केले का नाही. अहो 3 दिवस लय झाले, 3 दिवस नाही 1 दिवस लय झाला. 3 विटा बांधून फिरायचं. तुम्ही म्हणसाल या महाराजाचं का म्हण ऐकलं, महाराजांनी डोक्याला ताप केला, तुम्ही माझ्या नावानं नाही शिव्या दिलं तर काय खरं आहे का नाही. हां हलवा माना. तुमचं म्हणणं महाराजालाच पहिल्यांदा टार्गेट करायचं. हो पण सांगू तुम्हाला, काही झालं की आपण म्हणतो आईने कुठं काय केलं. पण ऐका, एक जणाला प्रश्न पडला कुठं आईनं काय केलं. स्वामी विवेकानंदांनी त्यांना सांगितलं, स्वामीजींनी सांगितलं काही नका करू, 3 विटा बांधून फिरा. 3 विटा बांधून फिरा आणि 7 वाजता या. रात्रीच्या 7 वाजता माणूस स्वामींकडे गेला म्हणे स्वामी झालं ना, बांधलं दिवसभर विटा, म्हणजे काही त्रास नाही झाला. मग तुम्हाला काय बोलता स्वामी त्रास नाही झाला. या विटा पायी बसता येणार, उठता येणार, खाता येणार, पिता येणार, काहीच करता येणार. पोटभर खावं तर चिमटा बसतंय, पोटभर पाणी पिवावं तर चिमटा बसतंय. खाली बसावं तर विटेमुळं बसता येत नाही, उठावं तर झटकन उठता येत नाही. मला व्यायाम करायची सवय, विट्यामुळं व्यायाम करता येणार, काहीच करता येणार. मग अहो काहीच नाही हो. मग सगळं सोडून दिलं. म्हणलं आता स्वामींकडे जाऊ, पहिल्यांदा विटा काढा. स्वामी म्हटले तुला प्रश्न पडला होता आईने काय केलं. तुला 1 दिवस, फक्त 1 दिवस सहन नाही झालं 3 विटा बांधून फिरणं. अरे ती आई 9 महिने या विटाच्या तिप्पट वजनाचा तुला घेऊन 9 महिने त्या आईनं कसे काढले असतील, कसे काढले असले विचार करणं. म्हणून सोपं नाही. पण माणसाची वृत्ती आहे, माणूस जवळ आहे तोपर्यंत माणसाची किंमत कळत नाही. माणूस जवळ आहे ना तोपर्यंत माणसाची किंमत कळत नाही. आणि माणूस निघून गेला की त्याच्या नावानं रडल्याशिवाय सुद्धा राहत नाही. पण असताना किंमत ठेवा हो. आणि आई जर गेली ना मग मात्र रडू येतं. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझी या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझी या बाळाला. 9 महिने 9 दिवसांची स्वारी कशी तू केली. संकट तुझला आले असता पदराला बांधून नेली. 9 महिने 9 दिवसांची स्वारी कशी तू केली. संकट तुझला आले असता पदराला बांधून नेली. सोडून गेली तुझी या बाळाला, कोण वागेल तुझी या लेकराला. आणि म्हणून कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागविल तुझी या बाळाला. कोण बाळाला वागवणार म्हणे गाई तू नसल्यानंतर. म्हणून लेकराच्या हिताचा विचार आईशिवाय कुणीच नाही करू शकत, कुणीच नाही जगाच्या पाठीवर. म्हणून तुका म्हणे माता वाहे तानुल्याचे चित्ता. सतत जी लेकराचा विचार करते तिचं नाव आहे आई आहे. आणि म्हणून तर मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, म्हणजे सतत लेकराचा विचार करते. म्हणूनच महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. लेकुराचे
सतत जी लेकराचा विचार करते तिचं नाव काय आहे? आई आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जा, आई एवढं प्रेम करणारं कोणी भेटत नाही आणि या जगाच्या पाठीवर कुठं आईसारखं कोणी नाहीच. पण आई कशी असावी? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त. म्हणजे जिच्या चित्तामध्ये लेकराच्या हिताची तळमळ आहे ती आई. मग कशी तळमळ असावी? एक पुराणामध्ये फार सुंदर असं उदाहरण येतं, मी प्रत्येकाला सांगेल, ज्याचं अगदी प्रत्येकाला ते माहीत सुद्धा असेल, पण तरी सुद्धा थोडं स्पर्श करून जाते मी. फार गोड कथा आहे, सगळ्याला माहीत आहे की उत्पाद नावाचा राजा होता. त्या राजाला 2 पत्नी होत्या, एक आवडती होती, एक नावडती. सुरुची आणि सुनीती. सुरुची आणि सुनीती. सुनीतीला सुद्धा एक मुलगा होता, सुरुचीला पण एक. विठ्ठल विठ्ठल एक मुलगा होता. पण झालं असं की राजाला एकच कन्या आवडीची होती. आणि कसं असतं, एखादं आवडीचं जर असेल ना माणूस त्याच्यासाठी काही करतं, पण नावडतं जर असेल ना तर त्याच्याकडे बघत सुद्धा नाही. मला काय वाटतं माहिती आहे का? प्रेम सगळ्यावरती करावं, सगळ्याला पसंत करावं, पण कोणाचा द्वेष करू नये बरं का. एखादं तुम्हाला नाही आवडतं, एखादं फार आवडतं, त्याच्यावर अति प्रेम करा, काही नाही. म्हणून दुसऱ्यांना घालून पाडून बोलायचं, दुसऱ्याला नको नको ते बोलायचं, टाकून दिल्यावर बोलायचं, कशाला? नाही ना तुम्हाला त्याच्याविषयी प्रेम तर द्या सोडून, पण टाकून दिल्यावर ती बोलायचं नाही. कारण तुम्हाला खरं सांगू का, आजकालच्या कलियुगातल्या माणसाला लई काय मारायची गरज नाही हो. कलियुगातल्या माणसाला लई हातारानेच मारावं आणि तुकडेच कर असं काही नाही. कलियुगातल्या माणसाला नुसते या मुखातनं 2 शब्द काढले ना वास, आयुष्यभर तो कधी आपल्या नादी लागत नाही. हे मुख असं आहे का, हे मुख ना बरीच कामं करतं. म्हणून माणसानं या मुखाकडनं जरा जपून कामं करून घ्यावी. लई लोकांना बोलायची गरज नाही. काय काय लोकांना शस्त्राच्या अभावानं हरत नाहीत, बोलण्याच्या अभावानं. काय काय माणसं दगडाला सुद्धा भेगा पडतील एवढं वाईट बोलतात. त्याचं असंच होती, त्याचं तसंच होती. सांगू तुम्हाला, दुसऱ्याचं वाईट व्हावं असं जर तुम्ही मनामध्ये विचार करत असाल, दुसऱ्याचं वाईट व्हावं असा विचार करत असाल, तर पहिल्यांदा स्वतःचं वाईट व्हावं लागेल, स्वतःचं वाईट करून घ्यावं लागेल, मग दुसऱ्याचं वाईट होईल, त्याच्याशिवाय नाही. कारण दुसऱ्याच्या चेहऱ्याला काळं भासायचं म्हटलं की आधी स्वतःचे हात काळे करावे लागतात बरं का. दुसऱ्याचं वाईट करायचं म्हटलं की आधी स्वतःचं वाईट. म्हणून नावं ठेवून येऊ. पण तो राजा कसं होता, राजाला एक पत्नी जी होती ती आवडती होती. मग एखादा व्यक्ती आवडीचा असेल तर त्याच्यासाठी काय काय करतो हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. घरामध्ये सुद्धा बघा, मायबाप सगळ्यावरती प्रेम समान करतात. घरामध्ये लेकरं किती असू द्या, समान सगळ्यावरती प्रेम असतं. पण लेकरांना काय वाटतं माहिती आहे, मोठ्याला वाटतं मी मोठा आहे म्हणून सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावरती, आणि बारक्याची म्हणजे हवा आहे, मजा आहे तिची, आपलं काय आहे, माझ्याकडं कोणाचं लक्ष नाही, सगळ्या जबाबदाऱ्या माझ्याकडनं, प्रेम मात्र सगळं बारक्यावरती. बारक्याला वाटतं नाही नाही जबाबदारी त्याच्यावरमध्ये, त्याला काही बोलत नाही, तो मनानं सगळं करतोय, माझ्यावरती काय, मला सगळ्या बंधन हात. पण सांगू तुम्हाला, प्रत्येकाला वाटतं तो त्याच्यावर सुखी आहे, त्याच्यावर प्रेम करतो. पण सांगू तुम्हाला, सगळ्यावरती समान प्रेम करावं, ना कोणाशी वैर असावं, ना कोणाशी भांडण असावं. जीवन 2 दिवसाचं आहे. समजा आता इथं बसणारी एवढी लोक आहेत, ऐकून जा. माझं कीर्तन घेऊ वाटलं घ्या, नसलं घेऊ वाटलं तरी काही हरकत नाही, पण ऐकून जा. उद्या जर समजा असं झालं की रात्रीच्याला तुम्हाला बातमी कळली उद्या सगळी पृथ्वी नष्ट व्हायची, काय कळली बातमी तुम्हाला? एक शिवकल, काय कळली बातमी तुम्हाला? उद्या सगळी पृथ्वी. तुम्ही म्हणसाल जरा सणासुदीचे दिवस आले, दिवाळी खाऊ द्या, की लगे उद्याच मारताय आम्हाला. पण सांगू, जर संध्याकाळी तुम्हाला बातमी आली की उद्या काय होणार आहे, पृथ्वी नष्ट होणार आहे, पृथ्वी नष्ट होणार आहे, म्हणजे तुम्ही आम्ही सुद्धा मरणार आहे. पण उद्या मरणार आहे म्हटल्यानंतर काही काही लोक लगे धावपळ करायला, अरे माझं हे राहिलं, माझं ते राहिलंय. पण समाधानी जीवन एवढं असावं, आयुष्यात काहीतरी आत्ता लगेच असं काहीतरी करावं की उद्या जरी मरण येऊन ठेपलं तर अभिमानानं मरता आलं पाहिजे. उद्या मरण असलं काय ना आज मरण असलं काय, मी आयुष्यात करायचं ते सगळं केलंय, आयुष्यात मिळवायचं ते सगळं मिळवलंय, सगळ्याला प्रेमानं वागलो, सगळ्याला प्रेमानं बोललो, सगळ्याला आपलंसं केलं, आता मेलो तरी काही हरकत नाही, असं म्हणता आलं पाहिजे ठामपणे. तरच आयुष्याचा खरा अर्थ आपल्याला कळला. पण मरणाच्या भीतीने माझं हे राहिलंय, माझं ते राहिलं असं म्हणतोय, म्हणजे अजून आयुष्य काय आहे हे आपल्याला कळलं नाही. म्हणून जरा आता उठा, जागे व्हा रे आता,
जागे व्हा बाबा होऊन आता जाणून घ्या की उद्या जरी मरण असलं आज काय करू शकतो. लोक उद्याच्या भरोसा सोडतात. अरे कल करे सो आज आणि आज करे सो अब. बरं, म्हणून आत्ता लगेच सावध व्हावेत आणि काहीतरी असं करायला लागा की लोकांच्या मनामध्ये ठसले पाहिजे आपली मूर्ती. आपण गेलो ना तर लोकांनी आपली आठवण काढत राहिलं पाहिजे. आता ती सुरुची जी होती ती जरा आवडीची होती, सोनीची होती ती नावडती होती. आता नावडतीचं लेकरू सुद्धा नावडतंच. आवडीची होती तिला लई काय काय भेटलं. एवढं भेटत गेलं की तिला त्याचा गर्व झाला की मी राजाची लाडकी आहे, म्हणजे मी महत्त्वाची आहे, बाकी कोणी नाही. सुनी ती जवळ जरी आली ना ती दासीसारखं वागणूक द्यायची. दासीसारखी वागणूक. मग एक दिवशी झालं, सुनी तिला एक ध्रुव नावाचं लेकरू होतं. सगळ्याला माहीत सुद्धा असेल ध्रुव नावाचं लेकरू, ज्याला आपण ध्रुव बाळ सुद्धा म्हणतो. सगळ्याला माहीत असेल पण सांगून जाईल. ध्रुव बाळ एक दिवशी त्याने पाहिलं सुरुचीचं लेकरू राजाच्या मांडीवरती बसलं होतं. याने विचार केला तोही माझा भाव आहे, हेही माझे वडील आहे, हेही माझे पिताजी आहे, मग मी पण मांडीवर बसणार. मी मांडीवर बसलो म्हणून काय होतंय. पळत गेला आणि जाऊन उत्पाद नावाच्या त्या राजाच्या मांडीवरती जाऊन त्याने बसावं. आणि मांडीवरती जसा बसल्यानंतर आता राजालाही वाटलं ठीक आहे लेकरू आहे बसलंय मांडीवर. राजाही त्याला कुरवाळायला लागला. पण ही बातमी गेली सुरुचीच्या कानावरती. सुरुचीला राग आला. हिम्मतच कशी झाली माझ्या नवऱ्याच्या मांडीवरती बसायची, माझ्या नवऱ्याच्या मांडीवरती बसायची. हिम्मत झालीच कशी. सुरुचीने पळत यावं. ए पोरा, अरे दासीचा पोरगा आहे, तुझी हिम्मत झालीच कशी माझ्या पतीच्या मांडीवरती बसण्याची. अरे उठ. त्याने म्हणावं माई तू जशी माझी आई आहे, ती जशी माझी आई आहे तशी तू सुद्धा माझी आई आहे. तुम्ही दोघी माझी आई आहे. मग हे माझे वडील आहेत ग. वडिलांच्या मांडीवरती बसलं म्हणून बिघडलं काय. अरे माझ्यासोबत बोलतो, मला उलटं बोलतो म्हणून राग यावं सुरुचीला. पळत यावं, पोराच्या हाताला धरावं, दर 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 वडत न्यावं, सगळ्या समोर खाली फेकावं. हो, फेकल्यानंतर जमिनी पोरगा आपटलं. लागलं पोराला. पण लागल्यानंतर सुद्धा डोळ्यामध्ये पाणी. पण त्याला लागलेल्याचं दुःख नाही. लेकरू म्हणून मी माझ्या बापाच्या मांडीवर बसू शकत नाही का. त्याने काय प्रश्न विचारला. ए आई, अगं तूही माझी आई आहे, सांग ना लेकरू म्हणून मी बापाच्या मांडीवर बसू शकत नाही का, एवढा माझा अधिकार नाही का. सुरुचीने सांगा नाही अजिबात नाही का. अरे तू दासीचा पुत्र आहे, दासीचं लेकरू आहे, मी या राजाची राणी आहे, तुझी आई नाही म्हणे ती दासी आहे, मग तुला मांडीवर बसायचा अधिकार नाही. तो अधिकार फक्त आणि फक्त माझ्या लेकराचा आहे, तुला तो अधिकार नाही. पण आई मी लेकरू आहे ग, लेकरानं बसायचं नसतं का बापाच्या मांडीवर. अरे जा, बापाच्या मांडीवर बसाय निघाला. जोपर्यंत मी जिवंत आहे ना, सांगते ऐक ध्रुवा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला राजाच्या मांडी सुद्धा कधी नशिबात येऊ देणार नाही, राजाच्या मांडीवरती कधी बसू देणार नाही. म्हटल्याबरोबर डसा का आई का. सुनीतीने पळत यावं, सुनीतीने लेकराला कवटाळावं. हे बाळा काय झालं. अरे का रडतो आई, बघ ना. अगं बापाच्याच मांडीवर बसाय गेलतो ना ग, कोणा परक्याच्या मांडीवर बसत होतो का. आईने मला मारून खाली लावलं. आई अपराध आहे का बापाच्या मांडीवरती बसण्याचा. अगं एवढा अधिकार नाही का माझा बापाची मांडी मिळण्याचा. आई सांग ना ग. डसा डसा रडावं. आईनं पदरानं डोळं पुसावं लेकराच्या सांगावं बाळा चूक तुझी नाही, चूक माझी आहे, चूक माझी आहे. आयुष्यभर यांची सेवा केली त्यामुळे यांना वाटायला लागलं की मी दासी आहे. आणि दासीचं पोरग दासी, दासीचं पोरग दासी पुत्र म्हणून ओळखायला लागले रे. पण बाळा सांगू तुझाही अधिकार आहे. मग बघ ना काय म्हणते आई. ही आई नाही का बसू शकत मी बापाच्या मांडीवरती. सुरुचीने म्हणावं अगं घेऊन जा तुझ्या पोराला, तुम्हाला दोघांना इथं थांबण्याची सवलत नाही म्हणे, घेऊन जा. शेवटचं सांगते पोराला मांडीव नाही बसू देणार. पोरग म्हटलं नाही मी काही करीन आई, काही काम सांग सगळं काम करेन, मला बापाच्या मांडीवर बसायचंय. काय म्हणावं, मला बापाच्या मांडीवर बसायचंय. सुरुचीच्या मुखातनं एकच शब्द गेला, अरे जा. जोपर्यंत मी जिवंत आहे ना, जोपर्यंत माझ्या प्राणात प्राण श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुला माझ्या पतीच्या मांडीवर तुझ्या बापाच्या मांडीवर कधीच बसू देणार नाही. मी आहे तोपर्यंत तर नाही. आणि लय एवढंच तुला मांडीवर बसायचं असेल ना, जा जगाच्या मालकाकडे जा, विष्णुदेवाकडे जा, त्यांनीच तुला बापाच्या मांडीवर बसवलं तर बसवलं, नाही तर मी आहे तोपर्यंत बसू देणार नाही. एवढंच कानावरती पडलं. सुनीतीकडे गेला. का ग आई हे विष्णुदेव कोण आहेत ग. म्हणे फार मोठे देव आहेत. असं आई म्हणते मी जिवंत आहे तोपर्यंत तुला मांडीवर बसू देणार नाही. म्हणजे आई खरंच बसू देणार नाही. मग हे विष्णुदेव एवढा अधिकार मोठा आहे की आईची इच्छा मोडून मला मांडीवरती बसवतील. हो बाळा खरंच म्हणे. हा असं मग मला विष्णुदेवांकडे जायचंय. अरे वेडा झालास का, अरे लहान आहेस तू,
अरे काय करायचं विष्णुदेवाकडे? नाही, मला विष्णुदेवांकडे जायचंय. विष्णुदेव जर मला बापाच्या मांडीवर बसवत असतील तर मला विष्णुदेवांकडे जायचंय. 8 वर्षाचं लेकरू, ऐका, 8 वर्षाच्या लेकरानं घर सोडलं आणि विष्णुदेवाची तपस्या करण्याकरता जंगलात निघून गेलं. मी सुरुवातीला सुद्धा एक श्लोक म्हटले होते, तो श्लोक हा ध्रुवस्थितीतलाच आहे. त्याने जंगलामध्ये जावं रात्रंदिवस नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण. रात्रंदिवस नारायणाचं एवढं भजन, शांताकारं भुजगशयनं, एवढं गोड. आता फार मोठं प्रकरण आहे, मला तिकडं नाही जायचं, पण तो स्वतः स्तुती करतो की देव कसा आहे. योऽन्तः प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणात्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. एवढं गोड भजन गायचा, रात्रंदिवस गायचा. विष्णुदेव प्रसन्न झालेत. 8 वर्षाच्या लेकराला विष्णुदेवाने प्रसन्न व्हावं आणि ते भजन करतोय नारायण नारायण नारायण. जगाच्या मालकाने यावं आणि हळूच त्याला उचलून स्वतःच्या मांडीवर ठेवावं आणि म्हणावं, ए ध्रुव बाळा, ए ध्रुव बाळा, एकदा डोळे उघड ना. ध्रुवाने डोळे उघडावे, ध्रुवाने डोळे उघडून पाहावं, जगाचा मालक पुढे आहे. भगवान तुम्ही खरंच आला? म्हणे आलो ना. माझ्या एका शब्दावर आला? हो बाबा, तू बोलवलं मग मी का नाही येऊ? तू एवढं रात्रंदिवस भजन केलं, दिनरजनी हातची धंदा, गोविंदाचे पोवडे, एवढं भजन केलं, मला यावं लागलं. देवा तुम्ही आला ना, माझी इच्छा पूर्ण करा, माझी इच्छा पूर्ण करा. काही इच्छा पूर्ण करा म्हणे. मला बापाच्या मांडीवर बसायचं होतं, खरं सांगतो देवा, बापाच्या मांडीवरती बसायचं होतं म्हणून इथपर्यंत आलो. पण आता माझा निर्णय बदललाय, आता मला बापाच्या मांडीवर नाही बसायचं. का रे बाळा? अरे त्याच्यासाठी इथपर्यंत आला ना, मग आता निर्णय का बदलला? ध्रुवानी काय सांगितलं माहिती आहे? आता माझा निर्णय बदलला, आता मला बापाच्या मांडीवर नाही बसायचं. का? मी आलो होतो मला माझ्या बापाच्या मांडीवर बसवण्याकरता, मला माझ्या बापाची मांडी मिळावी म्हणून मी तुमच्याकडे आलो होतो. पण इथं तर मला जगाच्या मालकाची मांडी भेटली. आता कोणाच्या मांडीची अपेक्षा कशाला ठेवू देवा म्हणे. बास झालं तुमची मांडी. बरं म्हणे, मग आता इच्छा काय आहे तुझी? आता मला बापाची मांडी नको आहे, फक्त एक काय, ही सेवा केली ती मानून घ्या म्हणे. मानली ना, आणि म्हणून तर तुला इथं तिथं नाही, तुला इथं तिथं जागा ना, तुला वरच्या मंडळात जागा. खालची मंडळामध्ये जरा भेसळ आहे. खालची मंडळ कसं इकडून तिकडं तिकडून इकडं, वरचे फिक्स आहे. वरची मंडळ फिक्स आहे. वरच्या मंडळामध्ये फिक्समध्ये तुला ध्रुव ताऱ्याची जागा देतो. म्हणून अजून सुद्धा आकाशात ध्रुव तारा आहे. आता ध्रुव तारेची जागा दिली की डसाडसा रडू यायला लागलं त्याला. बैसवीला दूर देवा चुकलंच माझं. का? बापाच्या मांडी करता एवढ्या लांब आलो, एवढी तपस्या केली, पण फार मोठं पाप घडलं रे माझ्याकडून. माझी एक इच्छा पुरव, मला आहे असं परत माझ्या आईकडे नेऊन सोड. का रे बाबा? मला त्या आईचं दर्शन घ्यायचंय, त्या आईला एकदा पाहायचंय. पण का? का म्हणजे देवा
अरे आई जर मला म्हटली नसती विष्णुदेव सगळं मिळवून देतात तर मी तुझ्याकडे आलो नसतो. अरे तुझ्याकडे आलो नसतो तर बापाची काय जगाच्या बापाची मांडी मला मिळाली नसती रे. माझ्या आईनं माझा विचार केला, मी इथपर्यंत आलो, पण आईमुळं मला तू मिळाला रे देवा. पण तू मिळाल्यानंतर सुद्धा माझं काहीतरी राहिलंय. काय? माझी आई राहिली रे. का? आईने मला माझ्या हिताचा विचार करून इकडं पाठवलं, पण मी आईला लेकराचं सुख नाही देऊ शकलो, आईला आई पण नाही घडवू शकलो, म्हणून मला आईकडे परत जायचंय. एकदा त्या आईचं दर्शन घ्यायचं जिने माझ्या हिताचा विचार केला. म्हणून जगाच्या पाठीवर आई वाईट असू द्या, आई चांगली असू द्या, आई काळी असू द्या, आई गोरी असू द्या, आई कसली जरी असली तर ती फक्त लेकराचाच विचार करते. विचार नाही तर कळवळा करते. कळवळ्याची जाती ऐसी तर बरेच फरक आहे. तळमळ करणारा, हळहळ करणारा, जळजळ करणारा, मग कळवळा करणारा. हळहळ करणारी माणसं सुद्धा असतात. अरे 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 वाईट झालं, वाईट झालं. तळमळ करणारी माणसं एखाद्याला पैसे मागावे, पैशासाठी कितीतरी तळमळ करतात. आणि नंतर आहे नंतर आहेत जळजळ करणारी माणसं. आणि ही सगळ्यातच आहेत बरं का. सांगू, माणसाने मळकं असावं पण माणसानं जळकं नसावं गड्या. एखादं पुढं जातंय, जाऊ द्या ना, तो त्याच्या कष्टानं पुढं चाललाय. तुम्हीही कष्ट करा, तुम्हीही पुढं जा. कुणी अडवलंय का? एखाद्याने गाडी घेतली की लगेच लोक मागं चर्चा, हप्त्यावर घेतली असेल, घेऊ दे ना. हप्त्यावर घेतली नाही तर कशी तरी घेतली, पण गाडी घेतली ना. एखाद्याने जर आयफोन घेतला, हप्त्यावर घेतला, अरे घेऊ दे. त्याच्या आनंदासाठी त्यांनी घेतलं ना, तुला घ्यायचंय तूही घे. कुणी अडवलंय? पण नाही. आपली जळाकवृत्ती निर्माण झाली की मग याला नावं ठेवू, त्याला नावं ठेवू, लय हो. मग त्याने असंच केलं, त्याने तसंच केलं. सगळ्यावर जळणारी माणसं आहेत. नुसतं गाडी बंगला बांधली म्हणून जळणारी नाही. एखादं पुढं चाललं तरी काय काय माणसं जळायला लागतात, पण तो त्याच्या कष्टानं पुढं चाललं हे विसरून जातात. म्हणून माणसाने मळकं असावं पण जळकं नसावं. कोणावरही जळू नये. बरं बरं का पकवाजी. हां, तुम्ही चांगलं वाजवता, एखाद्या मावशीला वाटलं दोडा काय लेकरू गोड वाजवते, मग 100 रुपये देतेस त्याला. तुम्हाला 100 रुपये मिळले म्हणून आम्ही जळावं का? मी जळतच नाही तसं मला. कारण काही जरी झालं तर गाडीकडे गेला तुम्ही 50 तरी द्याचाल का नाही आम्हाला? जळायची काय गरज आहे हो. पकवाजाला जास्त भेटलं म्हणून कीर्तनकारांनी काय जळावं, कीर्तनकाराला जास्त भेटलं म्हणून गायकांनी काय जळावं. सगळ्यांनी आपापल्या जेवढं कष्ट आहे, जेवढं आपलं हित आहे, जेवढं आयुष्य आहे, सांगू तुम्हाला, जेवढं आपलं भविष्यात नशिबात आहे तेवढंच मिळणार आहे. किती धडपड केलं आणि किती जरी काही जरी केलं तर. मग मला असं वाटतं कशासाठी आपण दुसऱ्यावरती जळावं. जळजळ करणारा वर्ग आणि तिसरा कळवळा करणारा वर्ग. एक संतांना कळवळ येतो का? बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळ, येतो कळवळा बोलूनिया. उडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणूनिया, येतो कळवळा म्हणूनिया. आणि म्हणून बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून. कळवळ येतो पण कशाचा? येतो हिता
फक्त दोन, एक आई आणि दुसरे म्हणजे संत. संत कळवळा करता सांगू तुम्हाला. आता संत काय आपल्याला पाहायचेत, पण आई सुद्धा कळवळा करते. एवढा कळवळ लेकरा करता. काही झालं स्वतः तरी चालेल, पण लेकराला काय होऊ नये हो. आणि विचार करा, ज्या लेकराने शेवटी आपल्या चितेला अग्नी द्यावी असं ज्या आईला वाटतं, त्याच लेकराला त्या आईने चित्ता देताना स्वतःच्या डोळ्याने पाहिल्यावर कसं वाटत असेल. तशी सध्याची परिस्थिती आहे. मला बोलू नाही वाटत बरं का, पण बोलून जाईल. आज फार दुर्दैवी अवस्था महाराष्ट्राची आहे. आपण सहज म्हणतोय काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, खरं विचारण्यासारखी गोष्ट आहे. कारण महाराष्ट्रातली माणसं आपणच आहे. विचारा ना, आज जर पाहायला गेलं एका आईची तळमळ काय असते. सातारा जिल्ह्यातली आर्या नावाची जी कन्या आहे, तिच्या आईला जाऊन विचार आईची तळमळ काय असते. आपण सहज म्हणतो आईला काय कळतं, आईला काय कळतं. विचार करा ना, ज्या लेकीचा नंबर आल्यानंतर गावभर पेढे वाटावे अशा ज्या आई इच्छा होती, त्याच आर्या नावाच्या लेकीच्या नावानं गावभर मेणबत्त्या घेऊन फिरावं लागत असेल त्या आईला, तर काय वाटत असेल, काय वाटत असेल. म्हणून विचार करा तुम्ही. आम्ही म्हणसाल महाराज आमच्यात तो माणूस नाही, आमच्यात माणूस नाही, मग आम्हाला का सांगावं. प्रत्येक वृत्तीमध्ये तो माणूस आहे, तो नराधम आहे. पण मला वाईट या गोष्टीचं वाटतं, एखादी गोष्ट घडल्यानंतर जर आपण त्या गोष्टीला शिक्षा देत नसेल, सजा देत नसेल, तर ती गोष्ट वाढत जाते. चुकी करणाऱ्याला चुकीची जाणीव करून नाही दिली तर तो माणूस चुका करत राहतो. एकेकाळी याच महाराष्ट्रामध्ये निर्भयासारखं प्रकरण झालं होतं. आणि तेव्हाच त्याच्या अपराधीला, बलात्कार करणाऱ्या त्या अपराधीला उभ्या चौकात जाळलं असतं, तर आता असं करायची कुणाची हिंमत झाली नसती. आता 13 वर्षाच्या लेकीवरती असा अन्याय झाला नसता. होतो याचं कारण कुणाच्या मनामध्ये भीती नाही. तेव्हा जर झालं असतं, ते झालं. दिल्लीमध्ये सुद्धा एका डॉक्टर महिला होत्या, त्यांच्यावर सुद्धा अन्याय अत्याचार झालं. एवढंच नाही, बदलापूरमध्ये सुद्धा आपल्याला आठवतंय, बदलापूरमध्ये सुद्धा लहान लहान मुलींपासून मोठ्या मोठ्या महिलांपर्यंत अत्याचार, वाईट प्रसंग करण्यात आले. आणि आता तर आपला सातारा जिल्हा वीर शूरांची भूमी जी म्हटलं जातं, सातारा भूमी, त्या सातारा भूमीवरती 13 वर्षाच्या चिमुकलीवरती जर एवढा मोठा अन्याय होत असेल, बलात्कार करून तिला जर ठेसून मारलं जात असेल, तर कुठं चालला रे महाराष्ट्र, कुठं चालला महाराष्ट्र. म्हणून आता सध्याची परिस्थिती पाहता एकच म्हणावं लागेल, राज तुम्ही पुन्हा जन्माला या. पुन्हा ते शासन पाहिजे, पुन्हा ते छत्रपती शिवरायांचं स्वराज्य पाहिजे. माझ्या राजमाता जिजाबाई साहेबांनी, माझ्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांनी छत्रपती शिवरायांचं स्वराज्य का टिकून ठेवलं माहिती आहे का. कारण छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये एक बंधन होतं, नियम होतं की शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नये. आणि परस्त्री, आपली स्त्री कुठली असो, परस्त्री असो किंवा आपली असो, तिला आई बहिणीच्याच नजरेने बघायचं, हे शासन करणारे छत्रपती शिवरायांचं शासन आणि स्वराज्य होतं. मग कुठं गेलं ते आता प्रश्न पडतो. कारण सध्या दोनच महाराष्ट्रामध्ये प्रश्न आहेत, एक शेतकऱ्याचा आणि एक त्या साताऱ्यात घडलेल्या आर्या नावाच्या चिमुकलीचा. शेतकऱ्याचा प्रश्न का, कारण आता एवढा पाऊस पडला, पावसामुळं महापूर आले, महापुरामुळं पिकाचं नुकसान झालं, नुकसानीमुळं यंदा शेतकऱ्याची दिवाळी होईल का नाही सांगता येत नाही. शेतकरी दुःखात आहे. म्हणून प्रत्येकाने फुल नाही फुलाची पाकळी म्हणून शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत केली पाहिजे. पण त्या काळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे जे होते का नाही, ते काय करत होते, शेतकऱ्याच्या बाजूने लढत होते. एवढंच नाही, तुकाराम महाराज सुद्धा शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहिले. आणि पहिली कर्जमाफी जर कुणी केली असेल तर कुणी केली, तुकाराम महाराजांनी पहिली कर्जमाफी, याही तासाच्या पाठीवरती पहिली कर्जमाफी शेतकऱ्याची तुकाराम महाराजांनी केली. मग मला असं वाटतं की सध्या परिस्थिती एकच आहे की शेतकऱ्याची दिवाळी कशी होईल. मी आज सुद्धा नवीन कपडे घेताना विचार करते की आपल्याला कपडे मिळतात पण एखाद्याला मिळतात का. मग आपल्या घरामध्ये कपड्याचा ढिगार आहे, महिला मंडळ, आपल्या घरामध्ये साड्यांचा ढिगार आहे, मग तीच यंदा घाला, काही फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही. एखादी त्यातलीच घेतली, एखादी नवी, तर जिला खरंच गरज आहे ना, जी माई साडी नाही घेऊ शकत परिस्थितीमुळं, तिला नेऊन द्या. आणि हां, नेऊन देताना फक्त फोटो काढू नका, बस एवढं सांग नाही. एखाद्याच्या गरिबीचं ना लाचारेपणा नाही घ्यायचा, फोटो काढणं, व्हिडिओ काढणं. आम्ही सुद्धा मदत केली ना, पण आम्ही नाही दाखवलं, आम्ही दाखवलं नाही ना, कुठं वावा केली की आम्ही यांना दान दिलं. बाबांना सांगितलं काय असेल ते गपचूप आपण केलं ना, भले जग विचारेल काय केलं तुम्ही नुसतं बोलताय, देवाला माहीत आहे ना आपण केलंय का नाही केलं. मग जगाला काय बोलायचं ते बोलू द्या, पण एखाद्याला आपण मदत करायला जातो, त्याच्यासमोर उभा राहतो, हां काढ रे फोटो, त्याला वाटतं आज मला गरज पडली म्हणून आज मला लाचारीपणा हे लोक दाखवतात. वेळ येईल माझी, पण ती मदत केलेलीच लक्षात नाही ठेवत, त्याला लाचारपणा दाखवला हे लक्षात ठेवतं. म्हणून फोटो काढायच्या भानगडीत पडायचं नाही. आणि आता तर माणसं एवढी विचित्र निघाली, आधी फोटो
वाढदिवस असणाऱ्या माणसाचं सुद्धा काढत होती, पण आता मेलेल्या माणसाचा सुद्धा फोटो काढायला लागली. एखादा चितेवर झोपलं तर व्लॉग बनवतेत. नमस्कार, आणि आज मी आलेलो आहोत अशा. अरे काय करायचंय, कुठं चाललोय आपण, करा ना, पण नको त्या गोष्टीचं वाहून असावं आपल्याकडं, बरं का. शेतकऱ्याचा आता प्रश्न. आज शेतकरी दुःखात आहे, पण सांगू तुम्हाला, बरीच लोक आपल्या महाराष्ट्रातली देवाला, आमच्या धर्माला, आपल्या धर्माला नावं ठेवत होती. कशा करता एवढं देवादेवाचं करत आहे. आता आम्ही मंदिर बांधाय काढलं बाबा. लोक विचारतात, मंदिर बांधण्यापेक्षा हॉस्पिटल बांधा, मंदिर बांधण्यापेक्षा गरीबाला दान करा, मंदिर बांधण्यापेक्षा आपल्या शाळेमध्ये दान करा. शाळेमध्ये आमचे पैसे बघा, सगळे आपण पैसे कमवणारे आहोत. आपल्याकडं आपला पैसा कुठं घालवायचे आपण ठरवू. पण सांगू तुम्हाला, आपण हॉस्पिटललाही दान देतो, शाळेतही दान देतो आणि मंदिरातही दान देतो. पण प्रश्न तिथंच उचलला जातो की मंदिरात दान का द्यायचं, मंदिरात दान का द्यायचं. ज्या लोकांना वाटत होतं मंदिरात दान दिल्यानं काय होतं, त्याने जरा आत्ताची परिस्थिती पहा. आज माझा बळीराजा संकटात आहे, आज माझा शेतकरी राजा संकटात आहे. लोक म्हणतात ना की मंदिरात दान दिल्यानंतर काय होतं. अरे माझा शेतकरी राजा संकटात असताना कोण मदतीला आलं हे विचार करा. पहिल्यांदा पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरानं 1 कोटी रुपयाची शेतकऱ्याला मदत केली. नंतर तुळजाभवानी मंदिर तुळजापूरच्या 1 कोटी रुपयाची मदत केली. इकडे असणारे आपले गोंदवलेकर महाराज त्यांनी सुद्धा मदत केली. बाळूमामाच्या मंदिरानं मदत केली. इकडे असणारे आपले शेगावचे गजानन महाराज त्यांनी सुद्धा 1,44,00,000 रुपयाची मदत केली शेतकऱ्याला. आणि आपण काय म्हणतो की मंदिरात दान केल्यानंतर काय होतं. अरे जे मंदिराला दिलं, जे देवाला दिलं, तेच देवाने परत माझ्या शेतकरी राजाला दिलंच ना. आणि लोक म्हणतात मंदिरात दिल्यानंतर काय होतं. महाराज लोकांनी लय पैसे कमवले. अरे पैसे कमवले, पण वेळ प्रसंगी दान धर्म सुद्धा केलं. कित्येक महाराज लोक आज पूर परिस्थितीतले जे लोक आहेत ना, त्यांना दान धर्म देण्यासाठी 1 लाख 2 लाख आपल्या परीनं जेवढं होतंय, 50,000 जेवढं होतंय तेवढं दिलं. आमच्या वारकरी संप्रदाय प्रतिष्ठित महाराज लोक विशाल महाराज खोले आहेत, त्यांनी सुद्धा दिलं. त्यांनी तर गावोगावी जाऊन तिथली परिस्थिती पाहून स्वतः हातानं दान केलं की घ्या म्हणे. कारण भगवंताने एवढं दिलंय तर भगवंत 1 हातानं देतो तर 2 हातानं परत दिलं पाहिजे. प्रकाश महाराज साठे त्यांनी सुद्धा गरिबांना, त्यांनी सुद्धा शेतकऱ्याला आमच्या मदत केली हो. मग आपण का नाही करू शकत. कित्येक महाराज लोक आहेत. मग आपण म्हणतो की महाराज लोकांनी एवढे पैसे कमवून काय केलं, देवाला एवढे मंदिरात दान धर्म देऊन काय केलं. तर दान धर्म जरी केलं ना तर ते आपल्याच कामी आलं. देवाला, साधू संतांना कुणालाही दिलं तर ते आपल्याच कामी येतं. म्हणून कुणालाही काही देताना मनामध्ये संकोच नाही आणायचा कडे. आणि मला असं वाटतं, लोक म्हणतात मंदिरात दान देण्यापेक्षा बाहेरच्या भिकाऱ्याला दान द्या. भिकाऱ्याला दान देणारं पण आपणच आहे आणि मंदिरात दान देणारं सुद्धा आपणच आहे. जर भिकाऱ्याचा खरंच विचार केला, दररोज नाही म्हटलं तर एका माणसाने 10 रुपये दिले, 10 माणसाचे दिवसाचे किती झाले सिस्टीम आलं. 10 माणसाच्या दिवसाचे किती झाले 100 रुपये. किती झाले 100 रुपये. गणित चांगलं आहे बरं का. 100 रुपये झाले. आता दिवसाचे 100 म्हणजे महिन्याचे किती, महिन्यात किती दिवस असतात. चला आपण बसून बसून गणितला अजून काय करायचं आपल्याला. दिवसाचे 100 रुपये मग महिन्याचे किती झाले. एक शुकर. शाळेत नाही गेला तुम्ही, गेला ना 3000 वारपट्टी. मला वाटलं इकडं बोलते रे, पोरग बोलायला लागलं. वा वा वा, चांगली गोष्ट आहे. शाळेत जातो ना बाळा तू, वा चांगली गोष्ट आहे, भविष्य आहे आपलं. तू काय म्हणे ते 3000 रुपये महिन्यात. बस चला तुझ्या मनाने धरू, आपलं गणित सोडून द्या. 3000 रुपये त्याच्या महिन्याचे झाले. महिन्याचे 3000 रुपये कमवतो ना, त्याला त्याच्या अंगावर एक कपडं सुद्धा आपण बघत नाही. महिन्याचे 3000 रुपये असे वर्षाचे किती झाले मग लावा गणित. बोटा मोजण्याचं गणित आहे वय काय हो, अवघडच आहे. लोक अशी करायला लागले तर मग विचार करा. माझं काय सांगणार, मला भिकारायचा ज्याचं मोजायचंच नाही, मला तिकडे जायचं. येतो एक कर कीर्तन, वा सगळं ते सांगते. 36,000 काय काय. आपण बसता त्याच्या गणित डोक्यात आणलं. कुणाचं भिकाऱ्याचं गणित ते सुद्धा बसून कमवतंय, काहीच करत नाही. पण मी म्हणते तरी सुद्धा त्याची भिकारी गेली का नाही गेली का. कारण त्याच्या रक्तातच एकच बिंबलं की फक्त मागायचं. नाही म्हटलं वर्षाला त्याच्या घरात तेवढं येत आहे, पण तरी सुद्धा त्याची मागायची वृत्ती जात नाही. मग दान दिलंच पाहिजे, नाही असं नाही, पण आधी आपल्या देवाला, आधी देवाकडं. माझ्या अहिल्याबाई होळकरांनी सुद्धा आधी मंदिराचं जीर्णोद्धार केलं. ते स्वतःच्या पैशातून, कुणाकडनं 1 रुपया नाही घेतला.
आणि आपण गावात सगळं वर्गणी जमवतोय, मंदिर बांधतोय, आम्ही बांधलो. काय गरज आहे रे, काय गरज आहे? ओ अहिल्याबाई होळकरांनी स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या खजिन्यातले पैसे काढून मंदिराची पुन्हा जीर्णोद्धार केले, पण आपल्या ते लक्षात नाही, आपलं फक्त दुसरंच लक्षात. म्हणून माझं एक सांगणं हे लक्षात घ्या. आणि आज सध्या दोन विषयांतर करायचं नव्हतं मला, दोनच विषय, एक शेतकऱ्याचा आणि दुसरा असणारा ते आर्या नावाच्या कन्येचा. मला असं वाटतं प्रत्येक गोष्ट जर झाकत गेली ना तर त्या माणसाची हिंमत वाढत जाते, हिंमत वाढत जाते. आज जर एखादा माणूस आम्हाला बोलला, आम्ही त्याला नाही बोललो, आमच्या मर्यादेत बसत नाही एखाद्याला बोलणं. माझे बाबा म्हणतात आपण नाही बोलायचं, ही वाणी अशी कीर्तनात या वाणीतून देवाचं गुणगान येण्यासाठी इतरत्र ही वाणी घसरू द्यायची नाही. बाबा मला एवढी सुद्धा शिवी देऊ देत नाहीत, तशी मी देतच नाही म्हणा, किती पण राग येऊ द्या, शिवी नाही द्यायची. ते महिला मंडळाकडे एक गुण मला कळलाय, शिवी नाही देता आली तर हां त्याचं असं होती त्याचं तसं होती. पण सांगू तुम्हाला, आपण का अपशब्द बोलायचे? बाबा म्हणतात कीर्तनात वाणी बरोबर चालायला इतरत्र अपशब्द वापरायचे नाही. तुम्ही बाहेर कुठं भेटला, तुम्ही मला 2 कानाखाली लावले, मी तुम्हाला नाही बोलणार, पण माझे बाबा बोलल्याशिवाय नाही राहणार. बाबा म्हणतात तुम्ही कीर्तन कराय, आमचं काय नाही, आम्ही बोलू, पण तुम्ही बोलू नका म्हणे, तुम्हाला मर्यादा आहे. पण एखाद्या चूक करणाऱ्याला थांबवलं नाही तर तो चुका करत राहतो, ह्या लक्षात घ्या. एखादं लेकरू, लहान लेकरू रांगत रांगत विस्तवाकडे गेला, आई त्याला प्रेमानं सांगते जाऊ नको जाऊ नको, तरी ते ऐकत नाही. आणि तिसऱ्यांदा जेव्हा झपाटा लावून सांगते ना तेव्हा ते जायचं बंद करतं, त्याला कळतं आता गेलं की झपाटा आहे. तसंच असतो. आणि म्हणून मला असं वाटतं काय तळमळ असेल त्या आर्याची जी आई आहे ना, ती स्वतः म्हणते माझ्या ताब्यात दे, मी चेचू मारीन त्याला, माझ्या ताब्यात द्या. काय वाटत असेल त्या आईच्या आतड्याला, आईच्या अंतकरणाला काय वाटत असेल की ज्या लेकीचा मृतदेह स्वतःच्या हातानं त्या आईला जाळावा लागला, काय वाटत असेल. फार अवस्था बेकार झाली. म्हणून प्रत्येकाचं दुःख आपण समजलं पाहिजे. म्हणून कळवळा करणारे जगाच्या पाठीवर आई आणि संत आहेत. बरं आई कळवळा का करते त्याचं उत्तर महाराज पुढे देतात. भारवा हे पोटी 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 भारवा हे त्यादी सर्व स्वाही जाहे त्यादी सर्व स्वाही जाहे ऐसी कर्व्याची जाती ऐसी कर्व्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती. आणि म्हणून आईनं काय केलं, पोटी भारवाच्या नावाने एवढं सगळं ताईंच्या नावानं करत आहे. आल्यापासून पाहिलं, मला तर बोलायची एवढी कॅपॅसिटी नाही, पण तरी सुद्धा आल्यापासून पाहिलं बाबा की जेवढं लेकीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे ना त्याच्याहून जास्त पाणी लेकाच्या डोळ्यामध्ये आहे, मुलाच्या डोळ्यामध्ये. आणि याच्यापेक्षा आयुष्यात अजून काय कमवावं. काय कायची आईबाप गेले तरी लेकरांच्या डोळ्यामध्ये पाणी येत नाही. तर माईंना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाली. आज दादांना अश्रू अनावर होता, डसाडस रडू येते. वाईट वाटतंय की आई आज तू असायला हवी होती, आज तुझ्याशिवाय हे जीवन अपूर्ण आहे ग. सोडून या गेली आई आम्हा लेकरांना, सोडून या गेली आई आम्हा लेकरांना. आई 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 आता म्हणू मी कोणाला, आई 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 आता म्हणू मी कोणाला. त्यांच्या पश्चात त्यांच्या 5 बहिणी आहेत, पण बहिणीने सुद्धा सांगितलं महाराज आईसारखा सांभाळ केला हो. त्यांच्या मोठ्या ताईने सांगितलं बारकी होती तरी कधी कशाचा हट्ट नाही केला, सगळ्याला प्रेमानं आपलंसं करणारं व्यक्तिमत्व गेलं. काय वाटत असेल या परिवाराला. आज त्यांच्या 3 पोरी लग्न होऊन गेल्या, पण सांगू जोपर्यंत माहेरात आई जिवंत आहे ना तोपर्यंत हक्काचं माहेर आहे. ज्या दिवशी आई गेली ना त्या दिवशी हक्काचं माहेर संपलं, त्या दिवशी सगळं संपलं. पण आज आईसाठी फक्त लेकी रडतात, यात काय नवल आहे. आज मुलाच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येते. आई कुठं गेली माझी आई, मला
करमत नाही ए नाही ए नाही. एकदा एक या लेकरांकरता म्हणणारे हे परिवार आज दादांच्या अश्वानावर होत आहेत. त्यांच्या पश्चात असणारे त्यांचे पती सगळे रडतात. आज त्यांच्या बहिणी रडतात. ताईंनी तर सांगितलं महाराज एवढा आजार होता पण तरी सुद्धा कुठल्या गोष्टीची कमी नाही हो. तर त्या हाताने आमच्या पाठीवरती थाप टेकून सांगा मी आहे ना अशी म्हणणारी जीवाचा जीव देणारी ताई आमची गेली हो. होता सोन्याचा संसार आमच्या ताईचा दरबार. कशी काळाने थट्टा केली बाग सुखाची हरपून गेली. कसं विस्कटलं हे सार होता सोन्याचा संसार या ताईचा दरबार. आज ताईच्या नावाने एवढा अश्रू अनावर होत आहे तो. एकच सांगेल ताई खरंच भाग्यवान एवढी गुणी परिवार लाभले. म्हणून मी म्हणेल अशीच ताईची सेवा करा आणि ताईचा आशीर्वाद कायम आपल्या परिवारावरती राहो एवढीच प्रार्थना. आणि झालेली सेवा ताईच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.